ज्याच्याकडे 2 कोटीची माया सापडली तो सत्ताधारी पक्षाचा नेता म्हणे झोपडपट्टीत राहतो। विधानसभा निवडणुकीत नाशिकच्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्याला ताब्यात घेण्यात आलं होतं। देवळाली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आणि वाद हे एक समीकरण बनू पाहत आहे। शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा नेता पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे। 1.98 कोटी रुपयांसह सापडलेल्या नेत्याच्या बाबतीत धक्कादायक खुलासा पुढे आला आहे। विधानसभा निवडणुकीत अनेक गैरप्रकार उघडकीस आले आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांचा दुरुपयोग झाल्याचे आरोप होत आहेत। या संदर्भात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे संपर्क प्रमुख जयंत साठे यांना नाशिकच्या तारांकित हॉटेलमध्ये 1.98 कोटी रुपयांसह ताब्यात घेण्यात आलं होतं। प्राप्तिकर विभागाकडून त्याची चौकशी सुरू होती। पोलिसांनी प्राप्तिकर विभागाने केलेल्या चौकशीत संबंधित श्री साठे यांनी ते पैसे आपले आहेत, आपल्या व्यवसायातून मिळवलेले पैसे असल्याचा दावा त्यांनी केला होता। मात्र या प्रकरणाची पुढे चौकशी झाली नाही। त्यात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा धक्कादायक बाब चर्चेत आहे। आता यामध्ये मोठा खुलासा झाला आहे। याबाबत थेट प्राप्तिकर विभागाच्या आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे। या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते मसूद जिलानी यांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर सूत्रे हल्ली आणि संबंधित रेडिसन ब्ल्यू या हॉटेलमध्ये छापा टाकण्यात आला होता। त्या शिवसेना शिंदे पक्षाचे संपर्क प्रमुख जयंत साठे हा कोट्यावधी रुपयांसह सापडला। यावेळी मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी देवळाली मतदारसंघातील उमेदवार राजश्री आहिरराव यांच्या भगिनी अलका आहिरराव या देखील रूममध्ये उपस्थित होत्या। याबाबत जनता दलाचे नेते गिरीश मोहिते यांनी थेट आयकर आयुक्तांकडे तक्रार केली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे। मात्र राजकीय हस्तक्षेप असल्याने संबंधितांना वाचवण्यासाठी काही सत्ताधारी नेते प्रयत्न करीत आहेत, अशी तक्रार त्यांनी केली आहे। हे प्रकरण दडपले जाण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सरकारनामा यांना सांगितलं। शिवसेना शिंदे गटाचा संपर्क नेता असलेला जयंत साठे हा ठाणे येथील आनंदनगर येथील कोपरीनगर झोपडपट्टीत राहतो। त्याचे वडील हे दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड धारक आहेत। ते नियमितपणे शासनाचे मोफत धान्य घेतात। अशा व्यक्तीकडे 1.98 कोटी एवढी मोठी रक्कम कशी येऊ शकते? हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे, असे जनता दल सेक्युलर पक्षाचे नेते मोहिते म्हणाले। या पैशाचा मूळ स्रोत शोधण्याची आवश्यकता आहे। हा स्रोत सापडल्यास त्यात मोठे राजकीय कनेक्शन उघडकीस येईल। त्यामुळे शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कारवाई करावी, अशी मागणी श्री मोहिते यांनी केली आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, देवळाली विधानसभा